पुणे पोलिसांनी वारी पोलिसिंग आणि वारीतले चोर पकडण्यासाठी प्रथमच AI कॅमेऱ्यांचा वापर केलाय। त्यात फक्त वारकरी फेसिंगद्वारे प्रथमच वारकऱ्यांची संख्या तर मोजली जाते। शिवाय वारीत घुसलेले रेकॉर्डवरचे चोरही अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडतायत। AI कॅमेऱ्यामुळे हे सर्व नेमकं कसं शक्य झालं पाहूयात। वारी पोलिसिंगसाठी प्रथमच AIचा वापर। वारीतले चोरही AIनं पकडून दिले। चक्क वारकरी संख्याही AIनं मोजली। यंदा ऐन पालखी प्रस्थान सोहळ्यावेळी पुराच्या पाण्यानं देहू आळंदीला वेढा टाकला। त्यामुळे किमान लाखभर वारकऱ्यांना पुणे मुक्कामीच थांबावं लागलं आणि हा अचूक आकडा शोधून काढला AI कॅमेऱ्यांनी। गेल्या वर्षी बोपोडी पुणे एंट्री पॉइंटला नोंदली गेलेली वारकरी संख्या आणि यंदा नोंदली गेलेली वारकरी संख्या यावरून AI फेस काउंटद्वारे पुणे पोलिसांनी हा आकडा शोधून काढला। याच्यामध्ये हेड काउंट, व्हेकल काउंट ही सगळी माहिती आम्हाला मिळालेली आहे। याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती AI कॅमेरा हा नंबरिंग कसं बघा फेस दिसतंय। याच्यामध्ये जे जाणारे लोक आहेत त्याचं एक हे रॅन्डम नंबरिंग आहे आणि या नंबरिंगच्या आधारे आता काही लोक परत पण जाताना दिसतात, त्याला ते तोपर्यंत ट्रेस करतंय जो परत पूर्ण जात नाही। आणि या प्रत्येक व्यक्तीला वेगळ्या पद्धतीनं प्रत्येक माणूस ओळखून त्याला वेगळं आयडेंटिफिकेशन करून मग हे आकडे वाढत जातात। सो मिनिटाला किती लोक होते, तासाला किती लोक होते, दिवसभरामध्ये किती होते, हे सगळे आकडे आपल्याला। वारी दरम्यान पुणे पोलिसांनी लावलेल्या AI कॅमेऱ्यांनी यंदा फक्त वारकरी संख्याच मोजली नाही, तर वारीत चोरीच्या उद्देशानं घुसलेले रेकॉर्डवरचे चोरही अगदी अचूक टिपून शोधून काढले। ते नेमकं कसं शक्य झालं तेही समजून घेऊया। चोऱ्या करणाऱ्या येणारे लोक आहेत यांचे ते रेकॉर्डवरचे क्रिमिनल्स आहे, या सगळ्यांचे फेस आपण त्याच्यामध्ये भरले होते। आणि जसं असं दिसेल बघा इथे थोडका चेहरा दिसतोय, पण या चेहऱ्यावरून त्यांनी ती व्यक्ती आयडेंटिफाय केली, तिचं रेकॉर्ड आहे असं आयडेंटिफाय केलं आणि आपण आता बघाल की ते क्लिअर फोटो क्लिअर आला आणि पुन्हा आम्ही व्हेरीफाय पण केला। या माध्यमातून जवळजवळ साधारण 100च्या आसपास लोक आयडेंटिफाय झाले। यापैकी साधारण 74 लोकांना ताब्यात घेण्यामध्ये क्राईम ब्रँच पुणे आमचे गौर आणि त्यांची टीम होती ती यशस्वी झाली। या लोकांना आम्ही ताब्यात घेतलं, यांना वारी झाल्यानंतरच सोडलं। वारी दरम्यान पुणे पोलिसांनी तब्बल 72 संशयितांना वेळीच ताब्यात घेतलं। त्यामुळे यंदा वारीत चोऱ्यांचं प्रमाण देखील गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी राहिलं। यंदा वारी दरम्यान अवघ्या 5 सोनसाखळी चोरीच्या आणि 1 मोबाईल चोरीच्या गुन्ह्याची नोंद झाली। दरम्यान वारी पोलिसिंग ड्युटी चार्टसाठीही या AI कंपॅरेटिव्ह स्टडीचा मोठा फायदा झाल्याचं अधिकारी सांगतात। चोऱ्याचं प्रमाण यावेळेला कमी झालं आणि त्याचा फायदा वारी सुरक्षित होण्यामागे, तर कुठलाही गुन्हा न घडण्यामागे याचा आम्हाला निश्चित AIचा फायदा झाला। ट्राईड अँड टेस्टेड आणि रिलायबल अशी जी सिस्टीम आहे त्याचा वापर गणेशोत्सवामध्ये तर होणारच आहे, पण इतर सणांमध्ये, इतर बंदोबस्तामध्ये सुद्धा होऊ शकतो। याच AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माऊलींच्या पालखीत 3,88,305 वारकरी सामील झाल्याचं समोर आलं, तर तुकोबांच्या पालखीत 1,77,343 वारकरी सामील झाल्याची नोंद झाली आहे। त्यामुळे यंदा गणेशोत्सवातही पुणे पोलीस हे अत्याधुनिक AI कॅमेरा तंत्रज्ञान मदतीचं ठरणार आहे। चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, पुणे।